नमस्कार, मी प्रियांका भोसले. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक मोठी आणि महत्वाची घडामोड समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी मुंबईत आघाडीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या समीकरणामुळे मुंबई महापालिकेच्या रणांगणात आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांच्या उपस्थितीत आज मुंबईमध्ये आघाडीची घोषणा करण्यात आली. आघाडीचं जागा वाटप ही फायनल झालंय. दोन्ही पक्षांनी जागा वाटपावर एकमत केल्याचं चित्र आहे. याच विषयावरती आज आपण मुद्देसूद चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार आहेत ज्येष्ठ पत्रकार किरण तारे आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार. तर सगळ्यात आधी मी किरण तारे सरांकडे जाते. किरण सर, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अखेर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. याचा निकालावरती काय परिणाम होऊ शकतात, त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? नाही, मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीला बऱ्यापैकी जागा काँग्रेसने ऑफर केलेल्या आहेत. म्हणजे 62 जागांवर त्यांना सीट शेअरिंगसाठी 62 जागा देणं ही खरं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळेला बघितलं किंवा लोकसभेला देखील बघितलं, वंचित बहुजन आघाडीचं सगळ्यात मोठं जागा वाटपावर फिसकटलं कुठे होतं की त्यांना जास्त शेअर पाहिजे होता जागा वाटपामध्ये. तो त्यांना मुंबई महापालिकेला मिळालेला आहे. याचं मुख्य कारण असं आहे की काँग्रेस या एकाच पक्षासोबत त्यांना युती करायची आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये ते जात नाही. त्यांच्यासोबत शिवसेना नाही आहे किंवा त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस नाही आहे. त्यांच्यासोबत फक्त काँग्रेस आहे. आणि काँग्रेसने सुद्धा मला असं वाटतं की थोडं मन मोठं दाखवून 62 जागा देणं ही मोठी गोष्ट आहे. आणि मुख्यतः काँग्रेसची स्ट्रॅटेजी आता जी मुंबईत मला जी दिसते ती अशी आहे की मुंबईमध्ये आपण एक गोष्ट आपण नक्की केली पाहिजे. आपण प्रेक्षकांना अगदी आठवणीने सगळं परत एकदा सांगायला पाहिजे. त्यांना सगळं माहिती आहे तरी सुद्धा परत सांगायला पाहिजे की मुंबई महापालिकेची लढाई ही अर्धी शहरी भागामध्ये आहे आणि अर्धी ही स्लम एरियामध्ये आहे. शहरी भाग जेव्हा म्हणतो तेव्हा त्यामध्ये बिल्डिंग, टॉवर्स, मोठमोठ्या वस्त्या, टाउनशिप्स याचा सगळं त्यात समावेश होतो. आणि उरलेला अर्धा मतदार जो आहे तो झोपडपट्टीमध्ये राहणारा, मिडल क्लासच्या पेक्षाही खाली ज्याचं इन्कम आहे अशा ठिकाणचा मतदार आहे. आणि हा मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 50% मुंबई ही झोपडीत राहते आणि झोपडीचा मतदार हा अत्यंत महत्वाचा असतो. गंमत अशी आहे की टॉवर मध्ये राहणारे मतदाराला कमी येतात, झोपडीत राहणारे जास्त येतात. हे काँग्रेसला माहीत असल्यामुळे आणि काँग्रेसची पारंपरिक वोट बँक ही सगळी या पट्ट्यामध्ये असल्यामुळे काँग्रेसने यावेळेला एकटं लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकटं इन द सेन्स महाराष्ट्र विकास आघाडीतनं बाहेर पडून एकटं लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता वंचितला सोबत घेतल्यामुळे त्यांची युती ऑफकोर्स झालेलीच आहे. पण शिवसेनेला सोबत न घेण्याचं प्रमुख कारण हे होतं की काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार या सगळ्या भागात विखुरलेला आहे त्या मतदाराला शिवसेनेकडे जाऊ न देणं आणि ती सगळी मतं आपल्या ताब्यामध्ये घेणं ही काँग्रेसची स्ट्रॅटेजी याच्यामध्ये होती. अजून आपल्याला दिसते. वंचित सोबत आल्यामुळे वंचितला मानणारे किंवा ज्याला आपण म्हणतो की मुस्लिम आणि दलित समाजातले जे मतदार वंचितकडे काही प्रमाणात का होईना आशेने बघतात, अशा काही जणांचा जो त्याचं जे मतदान आहे ते काँग्रेसकडे वळण्यास थोडीफार मदत याच्यामध्ये होऊ शकते. आणि महापालिकेमध्ये असं आहे की महापालिकेमध्ये 1500 मतं सुद्धा निर्णायक ठरतात. 500 मतांनी 1000 मतांनी निवडणुका जिंकल्या जाऊ शकतात, हारल्या जाऊ शकतात. त्यामुळे हा जो ऍडिशनल फोर्स काँग्रेसच्या बाजूला येणार आहे तो काँग्रेसला फायद्याचा ठरू शकेल. ही स्ट्रॅटेजी जर चांगली ठरली, एक दिलाने काम केलं वंचितने काँग्रेससाठी आणि काँग्रेसने वंचितसाठी, तर माझा असा अंदाज आहे की काँग्रेस ही 3ऱ्या नंबरवर मुंबई महापालिकेमध्ये जाऊ शकते, इतकी त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आता काँग्रेसने स्वतः लढण्यापेक्षा वंचितला सोबत घेणं याच्या मागे फार मोठा विचार हा पण असणार की जी छोटी छोटी मतं, छोटे छोटे पॉकेट जे आहेत तिथनं भरपूर मतदान होतं, तिथनं या सगळ्या मतदानाचा टक्का घ्यावा. याच्यामध्ये कदाचित असं होऊ शकेल की मराठी बोलणारे जे दलित मतदार आहेत त्यांचा ओढा या युतीकडे असू शकतो. पण मुस्लिम मतदार कदाचित या युतीकडे तितक्याशा गांभीर्याने बघणार नाही, कारण युतीच्या व्यतिरिक्त देखील मुस्लिम समाजाकडे समाजवादी पक्ष, MIM
आणि काही प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचं ऑप्शन आहे. आणि अर्थातच शिंदेची शिवसेना पण आपण विसरता कामा नये. शिंदेच्या शिवसेनेचे म्हणजे आता ज्या नगरसेवकांची टर्म संपलेली आहे त्यांची लिस्ट आपण काढून पाहिली तर 10 मुस्लिम नगरसेवक सध्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत. त्यामुळे मुस्लिम मतं या 4 टप्प्यांमध्ये या 4 पक्षांमध्ये विभागली जाणार आहेत. त्यामुळे मुस्लिम मतं सरसकट काँग्रेसला मतदान करतील का या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसला जे मानतात काँग्रेसचे जे लॉयल वोटर्स आहेत ते करतील. पण वंचित सोबत आल्यामुळे मुस्लिम मतदार वाढेल किंवा मुस्लिमांचा टक्का मतदानाचा वाढेल काँग्रेसच्या बाजूने अशी शक्यता मला जरा कमी वाटते. दलित मात्र मराठी बोलणारे विशेषतः मराठी बोलणारे दलित ज्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल प्रकाश आंबेडकरांबद्दल खूप आस्था आहे असे मतदार मात्र नक्कीच या सगळ्या युतीला मतदान करतील आणि ते काही प्रमाणामध्ये काँग्रेसला बूस्ट देणार ठरेल. बरं, पुढचा आपण प्रश्न घेऊया. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत. हनुमंत पवार सर, मला एक सांगा की 25 वर्षानंतर काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांसोबत अधिकृतरित्या निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. या निर्णयाचा मुंबई महापालिका निवडणुकीवरती काय परिणाम होईल? सत्ता मिळण्या इतपत जागा मिळतील असं वाटतं का तुम्हाला? आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली यांच्या पुढाकारानं आणि वंचित आघाडीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या चर्चेमध्ये आज या आघाडीची घोषणा करण्यात आली. आम्ही सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ते ग्रासरूटमध्ये काँग्रेस पक्षासाठी ब्लॉक लेवलला तालुका लेवलला काम करणारे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झाला की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष याची मुंबईमधली आघाडी ही काँग्रेसच्या 141व्या स्थापना दिनाच्या दिवशी याची घोषणा होणं याचा विशेष आनंद माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला आहे. हर्षवर्धन दादा सपकाळ आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज ह्या युतीची घोषणा करताना आवर्जून सांगितलं की ही ऐतिहासिक युती आहे, आघाडी आहे. हे फक्त एका महानगरपालिकेमध्ये एका निवडणुकीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी म्हणून आम्ही याच्याकडे पाहत नसून ही विचारांची लढाई आहे. आमची काही एक मूल्य आहेत. सर थोडंसं थांबवते. तुम्ही विचारांची लढाई म्हणत आहात पण ही शेवटी सत्तेचीच तर लढाई आहे ना. विधानसभा गेल्या, विधानसभेमध्ये पण तुमचं ते समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत होतात. पण ही आता स्थानिक पातळीवरती निवडणूक आहे तर याच निवडणुकीमध्ये का? सत्ता मिळवणं हे राजकीय पक्षाचं एक ध्येय असतं. पण काँग्रेस पक्ष आणि आज वंचित आघाडीनं जो निर्णय घेतला आमच्यासोबत तर आम्ही दोघेही त्याच्या पलीकडे पाहतोय. याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचंय. हो, निवडणुका लढणार आहोत आम्ही. हो, महानगरपालिकेत सत्ता आणायची आहे. भारतीय जनता पक्षानं प्रशासक बसून जो काय भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेमध्ये केला आणि मुंबईमधल्या सामान्य मुंबईकरांना नागरी प्रश्नावर जी त्यांची कोंडी होती, मग ती वाहतूक कोंडी असो, कचरा कोंडी, करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे म्हणून तर आम्ही एकत्र येतो. पण हे फक्त सत्तेपुरतं एकत्र येणं नसून आम्ही ज्या विचारधारेला मानतो त्या विचारधारेच्या विरोधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारतीय जनता पक्षाची एक शक्ती सध्या देशात कार्यरत आहे, सत्तास्थानी आहे. तर व्यापक पद्धतीनं आणि दीर्घकालीन पद्धतीनं काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी मिळून आम्ही त्यांना सामोरे जातोय. विचारांची लढाई आहे. त्या मार्गामध्ये निवडणुका येणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितींच्या महत्वाच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या निवडणुकाही होणार आहेत. आम्ही या सगळ्या निवडणुकांकडे आमची विचारधारा मजबूत करण्याचं आणि संघ भाजपाच्या जनविरोधी कारभाराला काहीतरी एक वेगळा पर्याय देण्यासाठी म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकांच्या अगोदरच्या युतीकडे बघतोय. 62 जागांवर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी मुंबईमध्ये लढणार आहे. 165 जागांवर काँग्रेस पक्ष लढेल. आमच्या खासदार वर्षाताई गायकवाड असतील की मुंबईमधली आमची सगळी लिडरशिप असेल. मुंबईमधल्या दलित बहुजन मतदारांना, मुंबईमधल्या सामान्य टॅक्स पेयर मतदारांना, मुंबईमध्ये ज्यांना सोयी सुविधांची वानवा आहे, प्रचंड टॅक्स घेतला जातो पण आम्हाला रस्ते साफ करण्यापासून, रस्त्यावरच्या खड्ड्यापासून, गटारांपासून ते विजेपासूनचे मूलभूत प्रश्न आहेत. याच्या उपर मुंबई ही एका विशिष्ट उद्योगपतीला अदानींच्या घशामध्ये घालण्याचा जो डाव आखला जातो त्याच्यामध्ये झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे प्रश्न आहेत. अनेक मुंबईमधले सार्वजनिक मालमत्ता अशा आहेत ज्या उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. विमानतळापासून ते सगळ्या मोकळ्या जागांपर्यंत हा जो सगळा सत्तेचा जो हुकुमशाही पद्धतीनं वापर होतोय आणि मुंबईकरांना मुंबईमधूनच वेठीस धरण्याचं आणि मुंबईच्या बाहेर टाकण्याचं जे काम होतंय त्याच्या विरोधामध्ये आजची खरं म्हणजे आम्ही ही आघाडी वंचित आणि काँग्रेसची असं याच्याकडे पाहतो. एकाच वेळेला
ती मुंबई महानगरपालिका जिंकण्याची लढाई आहे, त्याच वेळेला मुंबईकरांना वाचवण्याची लढाई आहे. आणि या सगळ्या व्यापक परिप्रेक्ष्यामध्ये पुढील निवडणुकांमध्येही भारतीय जनता पक्षाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला म्हणजे उघड आहे की ज्यांना बंच ऑफ थॉट हा ग्रंथ वाटतो, त्याच्या विरोधात संविधान हा ग्रंथ ज्यांना महत्वाचा वाटतो त्याची लढाई, असं आम्ही मोठ्या एका चौकटीमध्ये या आघाडीकडे पाहतो. म्हणजे ही संविधानाला वाचवण्यासाठी लढाई आहे असं तुम्ही म्हणताय, की त्याच्यासाठी तुम्ही ही आघाडी म्हणजे ही आजची जी आघाडी झालेली आहे ती संविधानाला वाचवण्यासाठी करत आहात असं तुमचं म्हणणं आहे सर? अगदी अगदी बरोबर तुम्ही बोललात, असंच म्हणणं आहे. सर किरण सरांना मी विचारते की आता सर म्हणाले की ही मुंबईकरांना एक वाचवण्यासाठी सुद्धा आम्ही ही आघाडी केलेली आहे, पण काय वाटतं ही काँग्रेसची मजबुरी असेल की वंचितची ही मजबुरी असेल? काय वाटतंय सर, किरण सर तुम्हाला? दोघांची गरज आहे एकमेकांना. म्हणजे कोणाची एकाची फक्त गरज आहे, दुसऱ्याला गरज नाही असं नाही आहे. वंचितला पण त्यांचं अस्तित्व दाखवून द्यायचंय मुंबईमध्ये, आणि काँग्रेसला मुळात आपलं आहे जे काही नेटवर्क त्यांचं थोडंफार आहे ते टिकवून ठेवायचंय. काँग्रेसची गेल्या काही निवडणुकांमधली रेंज बघितली आपण तर 30 ते 35 जागा मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत. काँग्रेसला त्याच्या वर जाण्यासाठी म्हणून कोणाची तरी गरज होती. ती शिवसेनेला सोबत घेतलं असतं तर काँग्रेसची स्वतःची मतं फुटण्याची भीती होती. म्हणजे काँग्रेसला मानणारे मुस्लिम मतदार असोत किंवा इतर भाषिक मतदार असोत, मराठीच्या व्यतिरिक्त अमराठी मतदार असोत, त्या मतदारांमध्ये फूट पडण्याची भीती असल्यामुळे काँग्रेसला कोणीतरी असा एक साथीदार हवा होता की जो काही प्रमाणामध्ये मतदारांवर प्रभाव टाकू शकेल. तो त्यांना वंचितच्या रूपाने मिळालेला आहे. म्हणजे मी आधी म्हणालो त्याप्रमाणे 62 जागा देणं हे खरं म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे वंचितला अगदी म्हणजे ज्या प्रकारे महायुती रिपब्लिक पक्षाला अगदी थोड्या 7 जागा देतं, 7 किंवा 10 जागांमध्ये त्यांची बोलवण करतं, तसं काही काँग्रेसने केलेलं नाहीये. ही स्ट्रॅटेजी चांगली आहे म्हणजे निवडणुकीचं गणित म्हणून. पण कसं आहे ना की आता शेवटी या निवडणूक आहे, त्यामुळे उगाच ताकाला जाऊन भांड लपवण्याची काही गरज नाही. निवडणुका आम्हाला जिंकायच्या आहेत आणि राजकारणामध्ये निवडणूक जिंकणं हेच उद्दिष्ट असलं पाहिजे. तर दुसरं उद्दिष्ट असताच कामा नाही. राजकारणात आहात तर निवडणूक जिंकली पाहिजे, आणि निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून जे जे काही करणं शक्य आहे ते सगळं करावं. काँग्रेस तो प्रयत्न केलेला आहे. आणि मला फक्त याच्यामध्ये शंका एवढीच वाटते की आता हनुमंतींच्या बोलण्यानं जो उल्लेख झाला संविधानाच्या संदर्भातला, तर संविधान धोक्यात आहे किंवा संविधानाला धोका निर्माण झाला आहे, हा नरेटिव्ह विधानसभेच्या निवडणुकीला पूर्णपणाने संपलेला आहे. पुन्हा तुम्ही त्याच मार्गावर जाणार असाल तर तुम्हाला परत तिकडे झटका बसू शकतो. त्याऐवजी मुंबईच्या नागरिकांना, मुंबईच्या रहिवाशांना जे प्रश्न रोजच्या रोज भेडसावतात, अगदी ट्रॅफिक पासून, कचऱ्यापासून, पाण्यापासून, प्रदूषणापासून सगळे प्रश्न, त्या प्रश्नांवर जर युतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर जास्त यश मिळेल. संविधानाचा मुद्दा जो आहे तो संविधानाचा मुद्दा ऑलरेडी आपल्याकडे बरंच डिस्कशन त्याच्यावर झालेलं आहे, त्याने निकाल पण दिलेला आहे. आणि ज्या गोष्टी लोकांच्या जीवनाशी संबंधित आहे त्याला फोकस करण्याऐवजी इतर मुद्द्यांवर जर फोकस केला तर काँग्रेसच्या हातामध्ये असलेली चांगली संधी निसटू शकते. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांच्या कुठल्या गोष्टीवरून त्यांना राग येईल आणि कुठल्या गोष्टीवरून ते अगदी टोकाची भूमिका घेतील हे सांगता येत नाही. पण तरीही आता युती झालेलीच आहे, तर पुढचे 15 दिवस फक्त मुंबईकरांपुरता बोला. मुंबईमध्ये प्रचंड समस्या आहेत. म्हणजे तुम्हाला मी काय वेगळं सांगायची गरज नाही, आपल्या प्रेक्षकांना पण जास्त माहिती आहे. सगळ्या समस्यांवर जर उत्तर देणार असेल, सगळ्या समस्यांवर जर तुम्ही लोकांशी टच होईल, लोकांच्या हृदयाला भिडेल असं काही करणार असाल तर या युतीला यश मिळेल. आता कसं होतं की मुंबई महापालिका असो किंवा आणि कुठली महापालिका असो, महापालिकेची निवडणूक ही त्या त्या वॉर्डाच्या लेवलवर लढली जाते, त्या त्या वॉर्डाच्या समस्यांवर लढली जाते, तिथल्या हिशोबावर लढली जाते. संपूर्ण मुंबईसाठी एकच मुद्दा असा कधी धरता येतो का, तर असे मुद्दे फार कमी असतील, आहेत पण ते कमी आहेत. रस्त्यांचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, हे सगळ्या मुंबईमध्ये लागू होणारे मुद्दे. पण प्रत्येक वॉर्डामध्ये तिथलं गणित वेगळं असतं, प्रत्येक वॉर्डामध्ये तिथली समीकरणं वेगळी असतात, तिथला कोण उमेदवार असणार, प्रतिपक्षाचा उमेदवार कोण असणार, या सगळ्या गोष्टींचा विचार करता वेगळी स्ट्रॅटेजी आखावी लागते. आता हे काही मी परत एकदा नव्याने सांगतोय आणि हे सगळं आपल्या राजकारण्यांना माहिती नाही असं नव्हे, ते आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतोय की प्रेक्षकांना हे कळलं पाहिजे की मुंबईचा म्हणून, संपूर्ण मुंबईचे म्हणून मुद्दे वेगळे आणि त्या त्या वॉर्डाचे म्हणूनचे मुद्दे वेगळे. या दोघांचं जर एकत्रीकरण केलं आणि या दोघांची जर चांगली सांगड बांधली एकमेकांशी तर त्या पक्षाला चांगलं यश मिळू शकतं. मुद्दा भरकटला तर मात्र सगळं हे बॅकफायर होऊ शकतं. बरं सर, ठीक आहे सर. पुढचा प्रश्न हनुमंत पवार सरांना, की काँग्रेसने वंचित सोबत जाण्यासाठी उशीर केलाय असं वाटतंय तुम्हाला?
हे बघा, राजकारणामध्ये कुठल्याही हम्म, गोष्टीला उशीर झालेला नसतो. आम्ही हम्म, दोन्ही पक्षांना आम्हाला एकत्र यावं वाटलं, त्यासाठी काही बैठका, चर्चा, संवाद झाला आणि मुंबई महानगरपालिकेला सामोरे जात असताना ही आघाडी झाली, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. उशिराचा हम्म, राजकारणात कुठल्या गोष्टीला लवकर व्हायला पाहिजे होती किंवा उशिरा व्हायला पाहिजे होती, या जरतरला काही अर्थ नसतो. आता तारे हम्म, सरांनी जे सांगितलं की संविधान वगैरे वेगळा नरेटिव्ह काही काँग्रेसने उपस्थित करू नये, तर अगदी पहिल्या मी हम्म, सुरुवातीच्या माझ्या प्रास्ताविकामध्येही आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही, की मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक आहे, ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे आणि मुंबईत मधल्या नागरिकांच्या प्रश्नावरच ही निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. तेच मुद्दे घेऊन आम्ही लोकांमध्ये जातोय. पण या आघाडीकडे आम्ही फक्त मुंबईकरांची निवडणुकीची आघाडी असं न पाहता आम्ही नॅचरल अलायन्स म्हणून पाहतो एकमेकांकडे. आणि भारतीय जनता पक्षाचं मुंबई महानगरपालिकेला डोळ्यासमोर ठेवून जे वर्तन आहे, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुंबईमधले महायुतीमधले मंत्री आमदार असतील, यांचं वर्तन पाहता हे मुंबई विकून टाकतील की काय असं चित्र आहे. नवे नवे अनेक ठिकाणी मुंबईतल्या झोपडपट्ट्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो, मुंबईमधली विमानतळं देण्याचा प्रश्न असतो, मुंबईमधल्या मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा आणि काही खास उद्योजकांना देण्याचा प्रश्न असो, किंवा मुंबईकरांच्या नागरी प्रश्नावरती अगदी रस्त्यावरील खड्ड्यांपासून पाणी पुरवठा सगळीकडे समान नसण्यापासून ते कचऱ्याच्या दुर्गंधीपर्यंतच्या मुद्द्यांवरच आम्ही स्थानिकची निवडणूक स्थानिकच्या मुद्द्यावरच लढणार. पण इतका संकुचित आणि स्वार्थी विचार प्रकाश आंबेडकर साहेबांचा आणि काँग्रेस सारखा पक्ष एकत्र येताना आम्ही करणार नाही. ही आघाडी, ही नॅचरल अलायन्स म्हणतो, या आघाडीला आम्ही वैचारिक आमचा एकमत आहे आणि एका विशिष्ट ध्येय धोरणावर चालण्यासाठी आम्ही एकत्र येण्याची ही सुरुवात आहे. त्या अर्थानं संविधान हा आम्हाला दोघांनाही एकत्र बांधणारा एक समान धागा आहे. पण निश्चितच पुढचे 15 दिवस मुंबईमधले वेगवेगळे वॉर्ड असतील, तिथल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित असणारे लोकांचे मुद्दे असतील आणि मुंबईकरांचं नागरी जीवन हे अधिक सुसह्य व्हावं, यासाठीच काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी मैदानामध्ये असेल. प्रचाराचा रोख तिथेच असेल आणि भारतीय जनता पक्षाच्या जनविरोधी कामाचा जो रेटा आहे, तो रेटा थांबवण्यासाठी, मुंबई महानगरपालिका वाचवण्यासाठी, तिथल्या ठेवी वाचवण्यासाठी, तिथला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा, मुंबईची वाढ अनेक अंगाने वेगवेगळ्या प्रकारे होत आहे, तर त्या अनुषंगाने तिथं पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजे आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे त्याचं वेगळे पण जपलं पाहिजे. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. विकास कामं ही नागरी प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून व्हावी. बिल्डरांना किंवा मोठ्या मोठ्या उद्योगपतींना फायदा मिळावा म्हणून मुंबईमधली विकास कामं नाही झाली पाहिजेत, यासाठी आग्रही भूमिका काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडीची या निवडणुकीमध्ये राहील. आम्ही आता काल आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार भाई जगताप असतील, वर्षाताई गायकवाड असतील, ज्योतिताई गायकवाड असतील, या सगळ्यांच्या, नसीम खान असतील, आमचे सगळे मंडळी असतील, या सगळ्या मंडळींनी सोबत घेऊन आम्ही मागच्या 3-3.5 वर्षामध्ये प्रशासक राजमध्ये काय काय भ्रष्टाचार झाला, कचरा उचलण्यामध्ये 3,000 कोटीचा भ्रष्टाचार कसा झालेला आहे, मुंबईच्या रस्त्याची 17,000 कोटीची कामं काढली म्हणून किती भ्रष्टाचार केलेला आहे, यावर आम्ही लोकांमध्ये जातोय, यांचा भ्रष्टाचार उघडा पाडतोय, नागरी प्रश्नावर लोकांशी संवाद साधतोय आणि स्थानिकचे जे आमचे उमेदवार असतील ते नक्कीच त्या मतदारसंघामधल्या, त्या वॉर्डमधल्या नागरिकांचे, मतदारांचं जीवन सुसह्य होईल, त्यासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये जायची आणि त्यांना पाठवायची आग्रही मागणी आम्ही मतदारांकडे करतोय. त्याच मुद्द्यावर आम्ही ताकदीनं पुढच्या 15 दिवसामध्ये लढताना दिसू. बरं, ठीक आहे. किरण सरांना एक पुढचा प्रश्न विचारते की सर, या आघाडीचा ठाकरे बंधूंच्या युतीवर आणि महायुतीवरती काय परिणाम होईल, आणि ठाकरे बंधूंसाठी ही जी आघाडी आहे ती एक काळजीत टाकणारी असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, नक्कीच. मी आधी आधी थोडा तिच्यामधली हिंट दिली होती की मुंबईतल्या मतदारांचं आपण 2 गटामध्ये वर्गीकरण केलं. तर टॉवर मध्ये राहणारा मतदार, बिल्डिंग मध्ये राहणारा मतदार आणि साधारणपणाने जो लोअर मिडल क्लास मधला मतदार आहे, असं आपल्याला त्याचं वर्गीकरण करावं लागेल. आता जो टॉवर मधला मतदार आहे हा बऱ्यापैकी महायुतीकडे झुकलेला आहे. त्याला चांगले रस्ते आवडतात. आता तुम्ही विमानतळाचा उल्लेख केला, विमानतळाच्या जमिनी दिल्या जातात. विमानाने प्रवास करणारा कोण आहे? जो कोणी आहे प्रवास करणारा, तो हा महायुतीचा मतदार आहे. त्याला या गोष्टी आवडत आहेत. त्यामुळे महायुतीचा मतदार हा ऑलरेडी त्याच्याकडे फिक्स्ड आहे. त्याला चांगले रस्ते आवडतात, त्याला कोस्टल रोड आवडतो, त्याला अटल सेतू आवडतो, त्याला छान मेट्रो आवडते. मेट्रो अगदी धारावी मधून पण जाते आपली. त्यामुळे धारावीच्या मतदारांवर मेट्रोचा परिणाम होणार नाही का? तर होईल. हा परिणाम होणारच असतो. काही काही मुद्द्यांचा परिणाम सगळीकडे होत असतो. पण याच्यासोबतच खरी लढाई कुठे आहे? आता ठाकरेंचा उल्लेख केला तर ठाकरेंचा सगळ्यात मोठा फोकस आहे हा मराठी मतदार. बरोबर. मराठी मतदारांमधून जेवढी मतं त्यांना मिळतील, जेवढ्या जागा त्यांना मिळतील, तेवढा त्यांचा फायदा आहे. आता गंमत त्याच्यामध्ये पण अशी आहे की मुंबईमध्ये जवळपास 36 वॉर्ड असे आहेत
जिथे मराठी मतदार आहेत पूर्णपणाने त्यांचं वर्चस्व आहे. तिथे दुसऱ्या कुठल्याही मतदाराचं वर्चस्व असू शकत नाही. पण या 36 वॉर्डांमध्ये तिथे पण वाटेकरी आहेतच ना. म्हणजे तिकडे शिंदेची शिवसेना आहे, भाजपला पण मतदान करतातच मराठी माणसं. सगळे काही मराठी काही ठाकरेंना मतदान करत नाहीत. हे आत्ताची गोष्ट नाही, वर्षानुवर्ष तसंच आहे. ठाकरेंना कधीही 100% मराठी मतदान झालेलं नाही. मुंबईमध्ये काय, महाराष्ट्रात इतर भागात सुद्धा काय. तोच प्रकार हा अन्य भागामध्ये पण होऊ शकतो. म्हणजे आता ठाकरेंपुरताच विचार करायचा झाला तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र राहिल्यानंतर त्यांची जी काही एकत्रित शक्ती दिसते आहे ती त्या सगळ्या शक्तीचा कस हा या 36 वॉर्डांमध्ये जास्त लागणार आहे. इथे जर त्यांनी चांगली कामगिरी केली, म्हणजे 36 पैकी समजा 30 जरी जागा त्यांनी निवडून आल्या त्यांच्या, तर इतर ठिकाणी त्यांना फायदा होऊ शकतो त्याचा. पण इतर ठिकाणी कुठे, म्हणजे जिथे अमराठी मतदार जास्त आहेत अशा ठिकाणी ठाकरेंची सगळी भिस्त ही मुस्लिम मतदारांवर आहे मुंबईमध्ये. म्हणजे फॉर्म्युला उद्धव ठाकरेंनी शोधून काढलेला आहे. मराठी आणि मुस्लिम, मराठी मुस्लिम नव्हे, मराठी आणि मुस्लिम. मुस्लिमांमध्ये पण फरक आहे. मराठी बोलणारे मुस्लिम वेगळे, हिंदी बोलणारे वेगळे आणि इतर प्रांतात आलेले मुस्लिम वेगळे. तर मराठी मुस्लिम कदाचित एक वेळ आपण समजू शकतो की ते शिवसेनेकडे जाऊ शकतात. पण अमराठी मुस्लिम जो आहे तो युपी मधनं, बिहार मधनं, बंगालमधनं, आणखी कुठं मुंबईमध्ये राहिलेला आहे, त्या मतदाराच्या मनामध्ये राज ठाकरे सोबत आल्यामुळे शिवसेनेबद्दलचं ममत्व कायम राहतं का, हा खरा प्रश्न आहे. ते जर कायम राहिलं तर काँग्रेसला धोका आहे. तर मग काँग्रेसचं गणित तिथे बिघडू शकतं. आणि तसं जर नाही झालं की समजा त्या अमराठी मुस्लिमांना असं वाटलं की राज ठाकरे सोबत आल्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये काही राम राहिलेलं नाही, त्यांना आपल्याला मतदान करता कामा नये, कारण राज ठाकरे आपल्याला विरोधात आहेत, तर भारतीयांच्या विरोधामध्ये आहेत, असं जर एक वातावरण निर्माण झालं तर हा जो मुस्लिम मतदार आहे, अमराठी मुस्लिम मतदार आहे, तो काँग्रेसकडे परत जाऊ शकतो. ही सगळी जरची गणित आहे. आता याच्यामध्ये परत समाजवादी पार्टी किती आतमध्ये घुसू शकते, कारण समाजवादी पार्टीचा बेस हा सगळा उत्तर प्रदेश मधला आहे. त्यांचे 2 आमदार आहेत, एक आमदार मुंबईतला आहे, एक भिवंडीतला आहे. हे सगळं असताना समाजवादी पार्टीने मला वाटतं मागच्या निवडणुकीमध्ये 6 जागा पण जिंकलेल्या होत्या. म्हणजे मनसेच्या 7 जागा होत्या, समाजवादी पार्टीच्या 6 जागा होत्या. त्यामुळे त्यांचं सुद्धा मतदान काही प्रमाणामध्ये आहे. तर काँग्रेसची मतं ही या सगळ्या पक्षांमध्ये डिवाइड होणार आहेत. एक समजा जर काँग्रेसला सगळी मुसलमानांची एक गठ्ठा मतं पाहिजे असतील तर त्यासाठी त्यांची मतं आकर्षित करणारा असा एक स्ट्रॉंग नेता कोणतरी पाहिजे, स्ट्रॉंग मुस्लिम नेता पाहिजे. तो आता काँग्रेसकडे कोणी दिसत नाही. म्हणजे काँग्रेसचा मुंबई पुरताच कशाला, अगदी आपण देश पातळीवरचा जरी विचार केला तरी देश पातळीवर सुद्धा मुस्लिमांची एक गठ्ठा मतं मिळवू शकेल किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकू शकेल असा नेता आजच्या घडीला काँग्रेसकडे नाही. त्यामुळे म्हणूनच काँग्रेसला वंचितला सोबत घ्यावं लागतं. आणि काँग्रेसच्या या वंचितच्या आघाडीनंतरही सुद्धा वाटेकरी तिकडे आहेतच. त्यांना समाजवादी पार्टीला टॅकल करायचं आहे, त्यांना एमआयएमला टॅकल करायचं, आणि मुख्य म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टॅकल करायचं. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये मुस्लिम काय विचार करतोय याच्यावर सगळे गणित असेल. हनुमंत सर, मुंबई व्यतिरिक्त इतर ज्या महापालिका ज्या निवडणुका होणार आहेत, ज्या आगामी निवडणुका आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वंचितला सोबत घेणार आहात का? नाही, अगदी मी ज्या पुणे शहरातून बोलतोय, पुणे शहरामध्येही काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडीतले इतर पक्ष आणि वंचित सोबतची बोलणी या क्षणापर्यंत चालू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिकडे मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, औरंगाबादची महानगरपालिका त्याची निवडणूक आहे, तिथेही शहर काँग्रेस कमिटी, आमचे अध्यक्ष वंचित आघाडी सोबतचा प्रस्ताव घेऊन त्या चर्चेला त्यांची इच्छा आहे. तिथल्याही सामान्य कार्यकर्त्यांना, उमेदवारांना वाटतं की वंचित आणि काँग्रेसची तिथेही आघाडी झाली पाहिजे. आणि ही सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची, वंचितच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. मताची विभागणी नाही झाली पाहिजे आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला आणि इतर पक्षांना मिळू नये या व्यापक हेतून आम्ही संभाजीनगर असो, पुणे असो की सोलापूर सारख्या इतर काही महानगरपालिका असो, इथे वंचित सोबतच्या चर्चा चालू आहेत. आणि तिथं करण्यासाठी नक्की काँग्रेस पक्षाचा पुढाकार, जसा मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही हिरिरीनं पुढाकार घेतला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ आणि वर्षाताई गायकवाड या सगळ्यांच्या सामोपचारानं, चर्चेनं आणि वंचित आघाडी सोबतच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांसोबत बसून जो एक तोडगा काढून आपण एक ठोस असा निर्णय मुंबई मधला आज आम्ही दिला, असाच येत्या 1-2 दिवसामध्ये इतर महानगरपालिकामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या निर्णय येऊ शकतात. त्या धर्तीवर काँग्रेस पक्षांचे वरिष्ठ नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते यांची बोलणी, चर्चा सुरू आहे. सत्ताधारी महायुतीने मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र अजूनही मुंबई महापालिकेसाठी एकमत होताना दिसत नाहीये. याच दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आघाडी झाली. मात्र आघाडीतला मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनं कुठल्याही प्रस्तावाची वाट न पाहता वंचित बहुजन आघाडीसोबत हात मिळवला. त्यामुळे या नव्या राजकीय आघाडीचं भवितव्य कसं असेल हे पाहण्यासाठी आपल्याला नव्या वर्षातल्या 16 जानेवारी पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. किरण सर आणि हनुमंत पवार सर, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या आयुष्यावरती प्रभाव टाकणाऱ्या विषयांवर मान्यवर तज्ज्ञ पाहुण्यांसह वेळोवेळी चर्चा करतच आपण राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.